आहेस. पत्रातून जर प्रेम जुळलं असतं तर या सगळ्या पोस्टमन लोकांचा प्रेम वेळ झाला नसता का? ते खरं आहे. मग मी काय करू म्हणता? तू असं कर, तू सरळ तिच्या डोळ्याला डोळा भिडव. डोळ्याला डोळा? पण साहेब ती तिरडी आहे, नेपाळ भोपाळ आहे पंचायत. मग तू असं कर, तुझा तू सरळ तिच्या हातात हात घे. हातात हात? अहो कालच तिचा हात हातात धरला, पण ती बाजूची लहान लहान कार्टी ती आहे बोंबलं उठली, हा हंबडा फोडला त्यांनी. काय करणार? मग असं कर, हे राहू दे. तू सरळ तिला इंग्रजी सिनेमाला घेऊन जा. इंग्रजी सिनेमाला? पण साहेब इंग्रजी येते कुठं आम्हा दोघांना? अरे इंग्रजी सिनेमा बघणाऱ्याला इंग्रजी येतं असं वाटतं काय तुला? नाही. तिथं फक्त बघायचं, तसंच तिथं करायचं. तसंच आणि तिथंच बघायचं, तसंच तिथंच. मग असं म्हणता? मग ट्राय करू. अवश्य. पण नाथसाहेब तुमचं अजून जमलं की नाही सुलभाताईशी? अरे पण तुला कसं कळलं? नाथसाहेब नौकर आत असला ना तरी त्याचे कान दिवाणखान्यात असतात. तुमचं ते कॅमेऱ्याचं भांडण ऐकलंय मी. चांगला हुशार आहे. कर चालू. साहेब मधल्या सुट्टीची घंटा झाली, मी तिला भेटून येतो. भेटू रे लवकर. का बहिणीने विचारलं तर? त्याची काही काळजी करू नकोस, मी सांगेन तिला रोल आणायला गेला म्हणून. नक्की ना? जा लवकर. साहेब तुम्हारा क्या मेरा, तुम्हारा क्या मेरा. 10 घंटा वाजले. जा म्हणतो ना लवकर. साहेब तुम्हारा क्या मेरा. अरे शाळेची. हा एका वहिनी विचारलं तर सांगा, मी रोल घेऊन येतो, तुम्ही कॅमेरा खोलून ठेवा. गेले 4 दिवस मी तुम्हाला शोधतेय, पण तुमचा पत्ता कुठे आहे? कोणत्याही पोस्टमन लोकांना विचारलं असतं तर सांगितलं असतं त्यानं. आणि आज इथे आले तर माझ्या आधी तुम्ही हजर. साहजिकच आहे. पावसाळ्यात पावसाआधी ढग येतात. मलेरियात तापाआधी हुळहुळी येते. थिएटरात चित्रपटाआधी न्यूजरील येते. तसंच तुझ्या आधी मी हजर. लहान प्रश्नांना मोठी उत्तरं द्यायची तुमची पद्धत तुम्हाला आवडत असली ना तरी ऐकणाऱ्याला तापदायक होत असते ती. गेले 4 दिवस होतात कुठे? इथंच. इथंच म्हणजे? मुंबईत. काय करीत होतात? विश्रांती. कशाला? तब्येत. कुणाची? माझी. काय झालं होतं? खोकला. आता कसं आहे? बसला. जरा 2 शब्द जास्त बोललात तर काही अजीर्ण होणार नाहीये. नाही आता तूच म्हणालीस ना माझी लांब उत्तर देण्याची पद्धत तुला तापदायक वाटते म्हणून. तुम्ही म्हणजे असे आहात ना खरंच. असा म्हणजे कसा? नाही कसाही असलो तरी शेवटी तुझा. असं काय करताय? दुसऱ्याच्या घरी काय हा चावटपणा? नाही आपलं घर होईपर्यंत किती वाट बघायची. अगं बाई बरी आठवण झाली. अहो आपल्या जागेचं काय झालं? आहे जागेवरच आहे अजून. विनोद करू नका. 4 दिवसापूर्वी डिपॉझिटचं म्हणून पैसे दिले होते ना भरायला, त्याचं काय झालं? दिले होतेत ना. मी कुठं नाही म्हणतो. हो मग भरले का नाही? भरले ना. कोण नाही म्हणतो? जागेचा मालक. मी आता भेटून आली त्यांना. अगं उल्कावणी खूप वेळ झाला. आत काय करतात बघ बरं. विषय बदलू नका. कुठे आहेत पैसे? हा पैसे. पैसे ना. पैसे भरायला म्हणून मी बाहेर पडलो. आणि लक्षात आलं काय? कपडे घालायलाच विसरलो. अगं बाहेर घालून जाण्याचे कपडे. पुन्हा घरात गेलो. परत आलो. रस्त्यावर येऊन खिशातला पाकिट काढला आणि पैसे मोजू लागलो. कशाला? तू पैसे दिलेत ते बरोबर आहेत का नाही पाहायला नको का? तेवढ्यात एक कावळा आला. कावळा? तो काळा असतो, काव काव करतो तो. कळलं. पुढे बोला. त्याने झडप घातली आणि पाकिट घेऊन उडून गेला तो. त्याला ओरडून सांगितलं, काऊ दादा ते पैसे माझे नाहीत, सुलभेचे आहेत. तिला जर कळलं ना तर सारा जग निकावडा करून टाकेल ती. पण शेवटी पाकिट घेऊन गेला असतो. पण नंतर मला वाटलं कागदूताप्रमाणे तू तो मेघदूत पाठवला असावास पैसे घेऊन जाण्यासाठी. खरं की नाही? तुम्ही काय मला गाढव समजला? कावळ्या चिमणीची गोष्ट सांगायला? ते काही नाही. यापुढे पैसे द्यायची नाही मी तुमच्या हातात.
पैसे काय झाडाला लागतात? नाही बुवा, लागतात का? ते काही नाही. मी कधी ऐकलं नाही बा. तुम्हाला चांगली नोकरी करायला लावली पाहिजे, त्याशिवाय कळणार नाही तुम्हाला पैशाची किंमत. अगं पण तू नोकरी करत असताना मला कशाला नोकरीची गरज? संसारात देखील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असावं लागतं. आता तू पॉझिटिव्ह आणि मी निगेटिव्ह. विनोद करू नका. काय केलेत त्या पैशाचं? जुगारात घालवलेत का रेसमध्ये उडवलेत? अहो थोडे थोडके नव्हते, चांगले 50,000 रुपये होते. काय केलं त्या पैशाचं सांगा, नाही तर या क्षणापासून आपला संबंध संपला असं समजा. नाही, विश्वास नसेल ना तसंही समज. ठीक आहे, या जन्मात तुमचं तोंड पाहणार नाही मी. खोटारडे, फसवे. हं? सुलभा, अगं जुळले नाही जन्माचे संबंध तोच तोडायला निघालीस. उगीच नाही निघाले, हे वागलेच माझ्याशी तसे. मी यांना जागेचे पैसे दिले तर. हे बघ सुलभा, आपलं भांडण दोघांचं आहे. यात वहिनीला कशाला गोवतेस? त्यांना कळू देत ना त्यांच्या भाऊजींचं कर्तृत्व. अगं मला कळलंय ते, तू यांच्याजवळ दिलेले 50,000 रुपयेच ना. हो ना, माझे कष्टाचे मी साठवलेले पैसे. अगं ते यांनी आमच्यासाठी खर्च केले. छापखान्याचा हप्ता भरला यांनी. अगं नाहीतर छापखाना बंद पडला असता. तुम्हाला कसं कळलं वहिनी? तुमच्या मित्राने सांगितलं आणि खूप रागवले ते तुमच्यावर, त्यांच्या नकळत पैसे भरले म्हणून. कळून सरून पैसे घेतले नसते अभयनं. वहिनी, अभयनं लहानपणापासून खूप केलं माझ्यासाठी. मला अजूनही आठवतं, आम्ही शाळेत होतो. अभय श्रीमंताचा मुलगा, मी पडलो गरीब. हो, आमची ट्रिप काश्मीरला जाणार होती, पण माझी ट्रिप चुकू नये म्हणून अभयनं माझेसुद्धा काश्मीरला ट्रिपचे पैसे भरले. वहिनी, स्वतःचं सोन्याचं घड्याळ विकून त्याने माझे पैसे भरलेत आणि वडिलांकडून मारसुद्धा खाल्ला, हो की चू न करता. वहिनी, जगात सारं काही विकत घेता येईल पैशानं, पण मित्र नाही विकत घेता येत. भाऊजी, माफ करा मिस सुलभा, तुमचे पैसे वापरण्याचा मी गुन्हा केला आहे, पण त्या पैशाची सुद्धा व्यवस्था केली आहे मी. कुठून? माझा कॅमेरा आणि संगीताची सारी साधनं विकायला ठेवली आहेत मी. त्यातून जे पैसे येतील ते देईन मी तुम्हाला, आणि उरलेले नोकरी करून हप्त्यानं फेडेन मी. हवं तर शपथपत्र लिहून देतो मी तुम्हाला. नाथ क्षमा करा मला, मी ओळखलं नाही तुम्हाला. खरंच ओळखलं नाही. अहो तुम्ही मला हे आधीच सांगितलं असतं ना, तर मी मुळीच रागावले नसते तुमच्यावर. जागा काय आपण परत केव्हाही घेऊ, पण आधी कॅमेरा आणि संगीताची वाद्य परत घेऊन येऊ. आपल्या पहिल्या भेटीचा साक्षीदार आहे ना तो कॅमेरा. रागावला नाहीत ना माझ्यावर? नाही ग. अगं एवढी प्रेम करणारी माणसं असताना रागवायचं कसं आणि कुणावर? आणि संसारात तरी काय लागतं? एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांसाठी कराव्या लागणाऱ्या वाटते त्या त्यागाची तयारी. आज एवढा आनंदाचा दिवस, आपण चहा पिऊन साजरा करूया. नको नको, चहा नंतर घेऊ. आधी कॅमेरा आणि संगीताची वाद्य परत घेऊन येतो. मला माझा संसार खूप छान करायचा आहे, खूप सुखात करायचा आहे. दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते
लावून ठेवा, आम्ही संगीताची वाद्य आणि कॅमेरा घेऊन येतो. काय हो, चला चला लवकर. इंजिन पुढं निघाला की डबा निघाला हो समजा. चला लवकर. हा वहिनी, आज ज्या गोष्टीसाठी आलो तेच विसरलो. काय हा अभयला मुद्दाम साल मुबारक द्यायला आलो तुम्ही. म्हणजे हा अभयचा वाढदिवस आहे आज. मला कसं ठाऊक नाही? आता कसं ठाऊक असणार, त्याच्या जन्माच्या वेळेस ना तुम्ही होतात ना मी होतो. पण तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाची नक्की आठवण असणार नाही का तुम्हाला? इश्श काहीतरीच. हे त्याच्या वाढदिवसाची छोटीशी भेट नक्की द्या त्याला. हो. अहो लेखकाला यापेक्षा मोठी गोष्ट ती काय मिळणार आहे? आमचं इंजिन कुठे गेलं? अहो काय हे, तुम्ही अजून इथेच काय बोलत बसलाय? चला चला की मग. चला, इंजिन निघाला की डबा निघाला? नाही नाही ते काही नाही, आता तुम्ही इंजिन आणि मी डबा. चला पुढे, चला लवकर. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार
हेच आले असतील. अगं बाई मामांची या ना. आज पहिल्यांदाच आलात आपण. यावं लागलं. नको त्या ठिकाणी सुद्धा जावं लागतं काही काही वेळा. हे घरी नाही. यांना इतका आनंद झाला असता. पण मला दुःख झालं असतं. बसा ना. बसण्याच्या लायकीची खुर्ची तरी आहे का या घरात? बसा. वा, बापाचं तेवढं मोठं घर सोडून काय सुंदर घर शोधून काढलं आमच्या चिरंजीवांनी. आमच्या नोकराचा आउट हाऊस सुद्धा चांगलाच त्यापेक्षा. मामांजी आम्ही गरीब आहोत. कुणी सांगितलं होतं ऐश्वर्य सोडून गरीब व्हायला? तुला असं काहीच वाटत नसेल, पण त्याला काय वाटत असेल याची कल्पना आहे मला. मामांजी अहो खरंच हे फार सुखात आहेत या संसारात. हे तू मला सांगतेस? लहानाचा मोठा मी वाढवलाय त्याला. कसा वाढवला हे या थकलेल्या काळजालाच माहित. 4 नर्सेस होत्या सांभाळायला. मोटारी शिवाय कधी घराबाहेर पडला नाही. पंचपक्वांना शिवाय कधी जेवला नाही. त्याच्या लहानपणचा प्रत्येक कपडा विलायत येऊन येत होता. आई वेगळ्या पोराच्या कौतुकात काही कमी पडू दिलं नाही. तो लहान होता 4 वर्षाचा. त्याला लहानशी खोकल्याची उबळ जरी आली तरी प्राण कंठाशी यायचे या म्हाताऱ्याची. मामांजी मला कल्पना आहे तुमची किती माया आहे यांच्यावर. तुला काही कल्पना नाही. ती असती तर आली नसतीस त्याला घेऊन त्या वैभवातून या दारिद्र्यात. काय मिळवलंस तू? तुला संसार करायचा होता म्हणून माझा हसता खेळता संसार उधळलास. तू आज आलीस त्याच्या जीवनात. पण गेली 25 वर्ष मी जपलाय त्याला एखाद्या फुलासारखं. त्याचे सारे शौक पूर्ण केले तू. एखाद्या संस्थानिकाला सुद्धा लाज वाटावी अशी बर्दास्त होती त्याची. त्याची आई गेली तेव्हा 4 वर्षांचा होता तो. माझ्या हातात देत ती म्हणाली, तुमच्या ओटीत टाकून जाते. काही कमी पडू देऊ नका, नाहीतर मला मुक्ती मिळणार नाही. पण तू आलीस त्याच्या जीवनात, मुक्ती दिलीस त्याच्या आई वडिलांना. मामांजी खरंच चुकले का हो मी? चुकली तू नाहीस, चुकलो मी. एवढा जीव लावला त्याच्यावर. माझी सारी भरून त्याच्या चिमुकल्या हातात दिली त्याच्या आईसाठी. तुमचं तोंड सुद्धा पुन्हा बघायचं नाही असं ठरवलं होतं मी. पण लाचार होऊन यावं लागलं. तुम्हाला त्या घरी पुन्हा बोलवायला नाही. माझ्या घराचा दरवाजा फक्त 2दा कायमचा उघडला आयुष्यात. एकदा त्याची आई गेली तेव्हा, दुसऱ्यांदा तुम्ही दोघं गेलात तेव्हा. मामांजी खरंच घेऊन जाऊ तुम्ही त्यांना. दान घ्यायची सवय नाही मला. आज पहाटे स्वप्नात त्याची आई आली. भरल्या डोळ्यांनी मला म्हणाली, एकुलत्या एक वरला राग एक दिवस सुद्धा विसरणार नाही तुम्ही. आज वाढदिवस आहे त्याचा. मला आठवतं, तो 3 वर्षांचा होता. त्यानं पुस्तकात हत्ती पाहिला आणि वाढदिवसाला हत्ती हवा असं हट्ट धरलं. मी आणि त्याच्या आईने त्याला खूप समजावलं, पण त्यानं आपला हट्ट काही सोडला नाही. शेवटी एका सर्कसीतला हत्ती विकत घेतला मी 50,000ला आणि अंगणात आणून उभा केला आणि म्हटलं त्याच्या आईला, अगं बाग, तुझ्या पोराचा हट्ट पूर्ण केलाय मी. त्यानंतरचे त्याचे प्रत्येक हट्ट पूर्ण केले. पण हट्ट पुरा केला त्यानं त्याचा आणि तुझा. एका श्रीमंत बापाच्या पोराला 2 वेळच्या अन्नाला महाग करून पैशासाठी वनवन फिरायला लावून काय मिळवलंस तू? कशाला रडण्याचं नाटक करतेस? तुला तर आनंद व्हायला हवा. तू जिंकले आहेस ना मला हरवून. हाच त्या लाचार बापाला, त्याच्या वेड्या मायेला. आज आलोय तुझ्या दारात ते एखाद्या भिकाऱ्यासारखं. भिकारीच नाही तर काय, श्रीमंत तर तुम्ही आहात. नाही तर त्या दिवशी सुनबाई बरोबर पाठवलेले पैसे तुम्ही परत पाठवले नसते उद्दामपणाने. मामांजी तो उद्दामपणा नव्हता, अहो स्वाभिमान होता तो. स्वाभिमान? स्वाभिमानाच्या गोष्टी तू मला सांगतेस? स्वाभिमानाशिवाय दुसरं काहीच जपलं नाही मी आयुष्यात. पण तो स्वाभिमान बाजूला ठेवून आलोच ना मी तुमच्या दारी.
त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ती मिठाई घेऊन ती परत घेऊन जायची असेल तर सांग, घेऊन जातो. तुम्ही एवढ्या प्रेमानं आणलेली भेट कशी अवेरू मी? मुद्दा म्हणली, म्हटलं या घरात कुठली मिठाई असणार, त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी गोड गोड जाऊ दे त्याच्या तोंडात, म्हणून आणली. जातो मी. मामांजी, पहिल्यांदाच आलायत तुम्ही, थोडा चहा तरी घेऊन जा. चहा? साखर तरी आहे का या घरात? का ती आणणार शेजाऱ्याकडून भीक मागून? मामांजी, अहो आम्ही गरीब आहोत, पण 2 वेळच्या चहाला महाग झालो नाही आम्ही. कसे व्हा का नवरा घरात नसताना तुझ्यासारखीला घराचा बाजार करून पैसे सहज मिळवता येतात? नानासाहेब, जाता जाता एवढं बोलला नसतात तर बरं झालं असतं. अहो माझं घराणं, माझं कुळ कसंही असलं तरी तुमच्या मुलाची बायको आहे मी. आपल्या सुनेच्या चारित्र्याविषयी बोलताना थोडा तरी विचार करायला हवा होता तुम्ही. जा तुम्ही नानासाहेब, जा. माफ करा मला, तुम्हाला मामांजी म्हटलं नाही म्हणून, पण स्वतःच्या सुनेला बाजारात बसवणाऱ्या सासऱ्याला मामांजी म्हणायला जीभ जड झाली माझी. मोठ्यांच्या चुका त्यांच्या मोठेपणात सामावून जातात, पण लहानांच्या चुका त्यांना अधिक लहान करतात. काय झालं? काही नाही, थोडी चक्कर आली. तुला कितीदा सांगितलं श्रम करीत जाऊ नकोस म्हणून. अहो श्रमामुळे नाही आली चक्कर. काय? श्रमामुळे नाही? मग उल्का, हे खरं? अगं आज माझा वाढदिवस आणि आजच्या दिवशी केवढी मोठी आनंदाची गोष्ट तू मला सांगितलीस. त्याहून दुसरं कुठलं मोठं प्रेझेंट असणार बायकोनं नवऱ्याला द्यायचं? 1 मिनिट. हे नागभाऊजींनी दिल्यात मला. थँक्स. आणि हा मिठाईचा पुडा कोणी दिला? मामांजी आले होते. नाना इथं आले होते? मुद्दामच आले असतील आपला हा दरिद्री संसार पाहून आपल्याला हिंवायला. शंभू बरोबर परत पाठवून दे हे पार्सल. नाही हो, अहो मुळीच हिडवलं नाही त्यांनी. एवढ्या आठवणीनं आलेत ते, तुमच्याविषयी इतकं बोलत होते, माझंही खूप कौतुक केलं आणि जाता जाता आशीर्वाद सुद्धा दिला, सदा सुखी राहा म्हणून. मला नाही खरं वाटत. अहो खरं एवढ्या आठवणीनं ते आलेत, मला याचा खूप आनंद झाला. तुम्हाला नाही झाला? झाला. आणि एक सांगू, जाताना चहा सुद्धा घेऊन गेले आपल्या घरचा. का अगं माझ्या समाधानासाठी आणखी किती खोटं बोलणार आहेस? मला कल्पना आहे नाना इथे येऊन काय काय बोलून गेले असतील याची. बरं बोलले. अहो मोठी माणसं नाही बोलणार तर कोण बोलणार आहे? घ्या बघू, घ्या ना. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अगं बाई विसरलेच मी. आम्हाला ही तोंड गोड करू द्या की. आज साहेबांचा वाढदिवस वाटतं. हा माझा मित्र आहे. बोलणं रंगात आलं का मध्येच कशी घंटा होते. नाथसाहेब गेले वाटतं. हो का रे? नाही मला रोल आणायला सांगितला आणि कॅमेरा घेऊन गेले स्वतः. साहेब साहेब एक काम होतं तुमच्याकडं. माझ्याकडे? कसलं? हो त्याचं काय साहेब, थोडं काम म्हणजे खाजगी काम आहे थोडं.
म्हणजे तुला सुद्धा खासगी कामं असतात तर. बापा करायची मी माणूस नव्हे का? अरे पण शंभू कसलं काम म्हणालास? साहेब साहेब कसं सांगू आता? अरे असं लाजतोस काय? साहेब माझं की नाही लगीन ठरलंय. हा लगीन ठरलंय. तर मग यात खासगी ते काय तुझ्या सगळ्यांना कळणारच आहे ते. साहेब ते करण्याआधी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. कसलं? नाही आता लग्नपत्रिका वगैरे छापायची असतील तर देईन छापून. नाही हो, ती पद्धती जुनी झाली. आम्ही रजिस्टर्ड लग्न. रजिस्टर्ड लग्न? हम्म. पण काय रे शंभू, तुझी होणारी बायको सज्ञान आहे ना? वा, अहो पहिल्या लग्नाचं सर्टिफिकेट आहे तिच्याकडं. म्हणजे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स दोन्ही. अरे मग प्रश्नच मिटला. आता अडचण कसली? पण तिची अट आहे की आम्हा दोघांचा फोटो पेपर मध्ये छापून यायला हवा. विचित्र अट आहे. तर बायकांची अट पूर्ण करावीच लागेल. अहो तसं तिला तिच्या पहिल्या नवऱ्याला दाखवून द्यायचं आहे काय? फोटो छापून आल्याचं. ठीक आहे, देईन तुमचा फोटो मी छापून. पण काय रे, फोटो कुठं आहे? अहो आपले नाथसाहेब काढून देतील की. घरचंच काम नाही म्हणणार नाहीत ते. माझ्या कामाला नाही म्हणणार नाही. त्यांचं काम मी करतो. हा? माझं काम ते करतील. कुठलं काम? खदगे आहे. शंभू, अरे आजकाल तुझ्या या खाजगी भानगडी जरा जास्त वाढलेल्या दिसत आहेत. हा पण साहेब नक्की ना? हो छापेन. तिला सांगू नये कसं खाली थांबल्याचे फुटपाथवर. हो अवश्य. पण साहेब आता काय राहिलंय शंभू? नक्की ना? अरे हवी तर स्वतंत्र पुरवणी काढतो तुम्हा दोघांच्या लग्नात. नाही मी काय म्हणतो, नाही तर फोटो छापून नाही आला म्हणून मला पहिल्या नवऱ्यासारखा सोडून दे. नवरा सोडाची सवय आणायची तिले म्हणून म्हणतो. शंभू, मग तुझं काही खरं नाही रे बाबा. बरं तू काही घाबरू नकोस. तू फोटो आणून दिलास की छापून आलाच म्हणून समज. थँक्यू साहेब, थँक्यू. पण साहेब शंभू, आता आणखी काय राहिलंय? तर मी काय म्हणतो, फोटो छापून आला हे आपण ओळखायचा कसा? शंभू, असा कसा रे तू एंधळा? कसा? तुझा फोटो पेपर मध्ये छापून दे. हा, ओळखायचा आणि कसा? तो तुला ओळखता येणार नाही. स्वतःचा चेहरा तुला ओळखता येत नाही. अहो तसं नाही साहेब. हा? परवाचा लोकमत मी नाही वाचला. फोटो छापून आला होता हेमा मालिनीचा आणि खाली लिहिलं होतं ड्रीम कर. आता सांगा ओळखाल? तसं व्हायला नको. अरे पण शंभू, तुझा फोटो लोकमत मध्ये छापला जाणार नाही. हो सत्यप्रकाश मध्ये छापला जाणार. हो, हे खरं म्हणा. बरं तू काही घाबरू नको. पण शंभू, काय रे, तुझ्या खाजगी भानगडीत तू घरातली कामं विसरत चाललाय. असं होणार नाही साहेब. मग कामामध्ये प्राण आम्ही. ही उशी इथं कुणी आणून ठेवली? हा, हे चुकलं मात्र. नाथसाहेब आले असतील. नाथसाहेबांचंच काम आहे. बरं साहेब, नो मेन्शन. हा? नो मेन्शन? तुम्हीच सांगा. मगाशी जाताना थँक्यू म्हटलं ना मी, म्हणून आता नो मेन्शन. काय ते इतका वेळा? उल्का, अगं हे उल्का, उल्का काय करतेस इतका वेळात? उल्का, काय ते बायकोला सारखं तिच्या नावानं हाक मारते. का ग? त्यानं बायकोचं आयुष्य कमी होतं म्हणतात. हो का?
तरी पूर्वीच्या काळचे लोक बायकोला नुसतं ऐकलं का म्हणून आवाज मारायचे. हो, ऐकलं का? बाहेर यायचं ना लवकर. बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग बाई ग बाई ग बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग बाई जडली आता बाई जडली आता दोन जीवांची प्रीती ग बाई ग बाई ग बाई ग बाई ग काट्यांचे सरले दिस आता मधुमास ये सुगंध उधळीत नवी नवी बरसात काट्यांचे सरले दिस आता मधुमास ये सुगंध उधळीत नवी नवी बरसात कुंकून गळ्यामध्ये हात चांदण्या राती ग बाई ग बाई ग बाई ग बाई ग रानात सांडले निळे आभाळ या पिकात केशर गंध तसा सहवास रानात सांडले निळे आभाळ या पिकात केशर गंध तसा सहवास घरकुल हेच पंखात पांघरू राती ग बाई ग बाई ग बाई ग बाई ग बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग बाई जडली आता बाई जडली आता दोन जीवांची प्रीती ग बाई ग बाई ग बाई ग बाई ग बाई ग बाई ग खरंच अगं तुझ्या या नवीन रूपाकडे पाहतच राहावंसं वाटतं. असं वाटतं एका वेगळ्या जगातली वेगळी सुवासिनी साक्षात समोर उभी आहे. मला कळत नाही उलटा की या पोशाखामुळे तू अधिक सुंदर दिसतेस की तुझ्या रूपामुळं हा पोशाख उजळून निघाला. बायकोची स्तुती तिच्या तोंडावर करू नये. पण बायकोच जर स्तुती करण्यासारखी असेल तर मग काय करावं नवऱ्यानं? मनातले भाव डोळ्यांनी सांगायचे. मग त्यासाठी बायकोनं नवऱ्याच्या जवळ नको का यायला? जेव्हा पाहो तेव्हा चाहटळपणा. पण उलका तुझं हे पूजेचं साहित्य घेऊन तू कुठं निघालीस? अहो वडाच्या पूजेला. हाच वटपौर्णिमा. म्हणजे तुम्हा बायकांचा खास दिवस. पुढल्या जन्मी आमचं काय होणार हे तुम्ही आजच ठरवलं. जाऊ मी. पण यात परवानगी कशाला हवी? तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला वचन दिलं
तुमच्या परवानगीशिवाय या घराचा उंबरठाही ओलांडणार नाही म्हणून. का चाल. पण उल्का काय मागणार आहेस तू वराकडे? तेच ना की पुढले 7 जन्म हाच नवरा मिळू दे म्हणून. अहो वर मागायचा तो असं म्हणून दाखवायचा नसतो. पण उल्का अगे एकाच जन्मात एवढं दुःख दारिद्र्य अवहेलना सोसूनही पुढल्या जन्मी हेच मागणार आहेस तू? अहो तुम्हाला कल्पना नाही माझ्या सुखाची. हा माझा संसार आहे. या संसाराची मी मालकीण आहे. आणि कुबेराच्या संपत्तीनं सुद्धा या संसाराची तुलना होणार नाही असा हा माझा संसार. पण हा दरिद्री संसार. अहो हे असी धारा व्रत तुम्ही आपखुशीने स्वीकारलं. अहो मला खरंच अभिमान वाटतो की तुमच्यासारख्या चरित्रवान आणि ध्येयवादी नवऱ्याची मी बायको आहे. त्याच्या होणाऱ्या बाळाची मी आई आहे. कुबेराच्या संपत्तीनं सुद्धा या सुखाची तुलना होणार नाही. जाऊ मी जा. आणि हो मी येस तोवर कुठे जायचं नाही. मी तुमच्यासाठी सतीच्या वाणातला प्रसाद आणणार आहे. उल्का अगं सतीचं वाण कधी कुणी नाकारलं आहे का? चेष्टा नको. अहो सावित्रीनं घालून दिलेल्या वाणातला प्रसाद घेतला की ताटात उठ होत नाही नवरा बायकोंची. जाते मी. काहीतरी घोटाळा झाला. अरे मी आता तुझ्या प्रेसवर गेलो होतो. तिथं पोलिसाची व्हॅन समोर उभी होती. काय? आणि आज कसला पंचनामा सुरू होता. पोलीस पंचनामा? हे बघ ना मी प्रेसमध्ये जाऊन येतो. आणि आणि उल्का बाहेर पूजेला गेली आहे. त्याची काही काळजी करू नकोस. नाही, तिला यातलं काही करू देऊ नकोस. काही एक सांगणार नाही. पण पहिल्यांदा तू प्रेसवर जा. आणि तू गेलास की तुझ्या मागोमाग मी सुद्धा येतो. आपण मी राघव फरारी. पेशव्यातून आलात? नाही, बोकर आलीतून. उल्का आमच्याच घरी होती इतकी वर्ष. हा म्हणजे उल्का वहिनीचे नातेवाईक म्हणायचे सगळे. हो तसंच समजा हवं तर. नाही उल्का वहिनी वटसावित्रीच्या पूजेला गेली नाही, येतील इतक्यात. हा बसा ना. नाही, असू द्या. पण मी आपणाला पाहिलं नाही हो कधी. दिवसा मी सहसा घराबाहेर पडत नाही. आमच्या धंद्याची वेळ रात्रीची. पण मी तुम्हाला ओळखतो. त्या आपट्यांच्या बिल्डिंग मध्ये राहता तुम्ही. त्या गर्ल्स स्कूल मधल्या मास्तरनीवर लाईन आहे तुमची. म्हणजे सीआयडी खात्यात आत वळायचे. तसा त्या खात्याशी फार जवळचा संबंध आहे आमचा. काम कुठं करता आपण? PWD. PWD? हो, पब्लिक वेलफेअर डिपार्टमेंट. 10-12 माणसं आहेत माझ्या हाताखाली. दिवस रात्र मेहनत करावी लागते, मेहनत. हा म्हणजे समाजसेवक म्हणायचे तुम्ही. हो तसंच. शिवाय मधून मधून परमेश्वराचं कामही हलकं करण्याचं काम करतो. कसलं? लोकसंख्या कमी करण्याचं. वा वा. अहो दिवसेंदिवस किती वाढते हो लोकसंख्या. म्हणजे परमेश्वराचे तुम्ही पृथ्वीवरील एजंट बनायचे नाही का? कसं बोललात? पण काय हो, तुमची आणि त्या मास्तरणीवरची लाईन लग्नाच्या लाईनवर आली की नाही? नाही म्हणजे तिच्या घरून काही विरोध असेल तर मला सुपारी द्या. आपण मी सुपारी खात नाही. पान खात असाल ना तर ठेल्यावर बोलवून देतो. अहो ती खायची सुपारी नाही. ती सुपारी म्हणजे PWDच्या कामाचा मोबदला. म्हणजे म्हणजे 10,000 रुपयात नुसती रस्त्यावरून धमकी, 25,000 रुपयात घरात शिरून धमकी, 50,000 रुपयात हात किंवा पाय जायबंदी आणि 1,00,000 रुपयात कायमची बदली. म्हणजे इथून थेट वरती. म्हणजे 1,00,000 रुपयात खून करता तुम्ही वाटेल त्या माणसाचा? एक खून करतो पण खून हा शब्द वापरत नाही. आवडत नाही मला ते. पण तुम्ही घाबरू नका. उगीच आपण वाटेल त्याच्या वाटेला जात नाही.
एक विचारू का? विचारा. नाही आमची बदली वगैरे नाही ना अरे करणार. छे हो, आपण दोस्त झालो आपण दोस्त. बोला. 1,00,000 रुपये एवढीच किंमत आहे का हो या माणसाच्या जीवाची? माझ्या हिशेबी 1,00,000 रुपये म्हणजे जास्तच आहे. क्षणाच्या वासनेपोटी जन्माला येणाऱ्या माणसाच्या पिलाची किंमत कुत्र्या मांजराच्या पिलापेक्षा जास्त नाही. फार भयंकर बोलता हो तुम्ही. माणसाची जात याही पेक्षा भयंकर आहे. माणसाला जन्मभर पाठीवर घेऊन घोडदौड करणारा घोडा म्हातारा झाला, अगर दायबंदी झाला तर त्या इमानी जनावराला गोळी घालणारी माणसाची जात. आम्ही गोळी घालतो ती दुसऱ्यासाठी, स्वतःच्या पोटासाठी. आम्ही एखादा खून करतो म्हणून खुनी, पण पैशासाठी धान्याचा साठा दळवून ठेवून गरिबांना उपाशी मारणाऱ्या काळ्या बाजारवाल्या व्यापाऱ्यांची अवलाद करतात तो व्यापार. औषधात अगर लहान मुलाच्या दुधात भेसळ करून त्यांना वरची वाट दाखवून त्यावर इमले बांधून मोटारी उडवणारे ते सज्जन ते उदळ माथ्यानं वावरतात, निवडणुकीला उभे राहतात, वातावर विकत घेऊन निवडून येतात, राज्य करतात ते आमच्यावर, आमचाच न्याय करायला उभे राहतात. अरे त्यापेक्षा आमचं PWD खातं चांगलं. खुल्ला व्यापार, इस हात ने उस हात ने. काय झालं यार? काही नाही. आम्ही एकच शस्त्र वापरलं, हातोडी, ती देखील तबला ठोकण्यासाठी. पण हे तुमचं ऐकून गरगरल्यासारखं झालं हो. सुरुवातीला माझंही असंच झालं. पहिला खून केला आणि ते रक्त पाहिलं तेव्हा पण बापरे, नंतर नजर मरते पण काही साला मरत नाही. मधून मधून जिवंत होण्याची धडपड करत, मग दारूत बुडवून बांध करतो त्याची धडपड. अरे नागभाऊजी, तुम्ही केव्हा आला? आत्ताच आणि हे कुठे गेले? प्रेसवर. अहो पण मी त्यांना सांगितलं होतं की मी आल्याशिवाय जाऊ नका म्हणून. त्यांच्यासाठी तसंच महत्वाचं काम आला म्हणून जावं लागलं त्याला, आणि मी सुद्धा तिथेच चाललो. बरं तुम्ही तरी घ्या प्रसाद. हां नाही असू द्या. नाही प्रथम मान अभयचा. मी प्रेसवर चाललो, त्याला तिथं जाणं अत्यंत महत्वाचं आहे. बरी आठवण झाली, तुमचे नातेवाईक आले कोणीतरी. राघव दादा, अरे आज आणखी काय वाईट करायचं योजून आलाय वडसावित्रीची पूजा करून आले. यमाकडून सत्यवानाचे प्राण मिळवणं सोपं होतं उल्का, पण हा राघव यमापेक्षाही भयंकर आहे. त्याच्या पाशातून सुटता येत नाही कुणाला. हेच ऐकायला आलायस तू? आता तू जे ऐकलंस ते तुझ्या डोळ्यात देखत कसं घडून येणार आहे याची कल्पना द्यायला आलोय मी आज. अरे अरे सावित्रीची पुण्याई नाही माझी, पण एका पतिव्रतेचा पाठबळ आहे माझ्या पाठीशी. तू काही करू शकणार नाहीस. हा तुझा भ्रम आत्ताच दूर होईल. अजूनही वेळ गेलेली नाही. ही शेवटची संधी देतोय तुला. ह्या दिवशी मशीन बाहेर निघालं नाही म्हणून अशी हिनवून हसू नकोस. अभयच्या बापाला मी वचन दिलं त्याला जिवंत त्याच्या हवाली करायचं म्हणून, तर त्याच दिवशी संपला असता तुझ्या नवऱ्याचा अवतार. राघव दादा, तुझ्या हातानं पुसल्या जाईल एवढा दुबळा नाही माझं सौभाग्य. अरे आज मी फक्त सौभाग्यवती नाही तर आई आहे अभयच्या अंकुराची. आई आई अशा आया काय कमी आहेत आपल्या बावनखणीत? मुलांना अनाथ आश्रमात ठेवून पुन्हा वाटेल त्या पुरुषांची शेज सजवणाऱ्या त्यातलीच तू एक. राघव दादा, आज तू अपमान केलास माझा नाही अरे का आईचा. आणि तू आज शेपटीवर पाय दिला आहेस एखाद्या गांडुळाच्या नव्हे तर दिवसला गेल्याबरोबर कडकडून दंश करणाऱ्या जहरी नागाच्या. आणि याचं उत्तर हे. सलाम इन्स्पेक्टर साहेब. राघव तू इथं काय करतोयस? अरे आमच्याच अड्ड्यावरची पोरगी होती, आलो होतो भेटायला. हवालदार, तलाशी काय करायची?
अहो हे हे सगळं काय चाललंय? हे सगळं काय चाललंय? तुमच्या नवऱ्याच्या छापखान्यात नकली नोटा छापण्याचं मशीन मिळालंय आणि नोटा सुद्धा. नाही नाही नाही, व्हेरी गुड. हे खोटं आहे. आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तुम्ही काय झालं हो हे आजच्या दिवशी? सत्याला डर कशाची उलका. अगं हे सारं दूर होईल. आपण चला मिस्टर अभय. उलका, तुझा मी मुद्दाम आलो होतो तुझ्या वाणातील प्रसाद घ्यायला. सतीचं वाण खोटं ठरलं. नाही उलका, अगं वाण अश्रूत भिजवून नकोय मला. तुझ्या हातून प्रसाद घ्यायला हात मोकळे नाही आहेत उलका माझे. चला इन्स्पेक्टर साहेब, चला. मला नवरा पाहिजे, मला लगीन करा पाहिजे, टोपीवाला नवरा पाहिजे, मिशीवाला नवरा पाहिजे. आला दुकानात जाऊ. हो संपल्या पूर्वीच्या पावल्या. हो आणखी 3 बावल्या हव्यात त्यांना. 3 बावल्या? पण आपल्याकडे तर 2च बावल्या आहेत. 2नी नाही का होणार? नाही, त्यांच्या ऑर्डर प्रमाणे त्यांना 3च बावल्या हव्यात, तेही आजच. आजच? 1 बावली आहे की आज? नाही नाही, ती माझ्या बाळासाठी आहे, ती विकायसाठी नाही आहे. मग ऑर्डर नको म्हणून सांगू त्यांना? नको, मी आणते ती बावली. बायकांपेक्षा या बावल्याच बऱ्या. काय लाखातली गोष्ट बोलला चंबू. या ना साहेब, मजा आहे तुझी. हा? केव्हाला हनीमून वरून? केव्हाला हनीमून वरून? अहो लग्नात झालं नाही तर कुठला आला हनुमान आणि कसला आला हनीमून? हा, लग्नच झालं नाही? होय, तुमच्यामुळं आणि अभय साहेबांमुळं. अरे पण आम्ही काय केलो बुवा? तुम्ही आमचा फोटो काढला नाही आणि अभय साहेब छापणार होता, त्याचं हे असं झालं, त्यांचा छापखानाच बंद झाला. अरे पण त्याचा आणि लग्नाचा काय संबंध? अहो तशी तिची अट होती, आम्हा दोघांचा फोटो पेपरमध्ये छापून यायला हवा होता ना. आत्तीच्या आत्ता काढतो की, आणि छापू कुठल्या वर्तमानपत्रात, सर्कसीची जाहिरात म्हणून. आता त्याचा काही उपयोग नाही. अंबू गेली पहिल्या नवऱ्याकडं. अरे पण तो दारू पिऊन मारायचा ना तिला. अहो असल्या बायकांना तसलेच नवरे गोड वाटतात. जाताना ती मला म्हणाली, असल्या शेडपट नवऱ्यापेक्षा दारू पिऊन मारणारा नवराच बरा. का सांगता, सवयीचा गुण साहेब. अरे गेली तर गेली, बाई आणि बस यामागे धावू नये कधी माणसानं. हा, एक गेली की दुसरी येते. असं म्हणता? मग जाऊ द्या, तुमचं म्हणणं पटलं आपल्याला. अरे पण उल्कावानी कुठे गेला? त्या आत गेल्यात बाहुली आणायला. पण काय हो, तुम्ही तर बोललंच नाही आपल्या लग्नाला आम्हाला. अरे तुलाच काय, कुणालाच बोलवलं नाही. अरे नाईलाज म्हणून लग्न उरकून घ्यावं लागलं मला. असं? अरे मास्तरींशी लग्न म्हणजे काही साधी गोष्ट नाही. अरे प्रत्येक बाबतीत नकार घंटा. असं म्हणता? संसार म्हणजे छडीच्या धाऱ्यावर. हा साहेब, तुमच्या त्या आल्या. लाल छडी मैदान खडी,
लाल छड़ी मैदान खड़ी क्या खूब लड़ी हम दिल से गए हाय हम जा से गए हाय हम दिल से गए हम जा से गए आंख लड़ी और बात बड़ी लाल छड़ी मैदान खड़ी. काय हो मी तुम्हाला छडीच्या धाऱ्यावर धरले नाही का? काय असं तुझ्या तोंडावर म्हणायला काय विषाद आहे माझी? हो म्हणून मागे बोललात. आणि काय हो काय नाईलाज म्हणून माझ्याशी लग्न उरकून घ्यावं लागलं तुम्हाला? अगं तुझा भाऊ फॉरेनला जायच्या आत हे लग्न उरकून टाकायला हवं होतं असं म्हणायचं होतं मला. कळलं? कळलं. पण आता तुम्ही इथे काय करताय? तुला काय वाटतं? मला काय वाटणार? लग्न झाल्यापासून पाहते मी काही करायला नको बाहेर भटकण्याशिवाय आणि माझ्या मागे मागे फिरण्याशिवाय. पण आज तू आलीस ना माझ्या मागे मागे. फॉरेनला जाताना माझ्या भावानं चांगला स्टुडिओ काढून दिला. हो पण गिरायक कोणी आणायची? तुम्ही स्टुडिओत असला तर गिराईक येणार ना. कदान कदा माझ्या मागे मागे. लग्नात वचन दिलंय मी तुला. काय? धर्मेच अर्थेच कामेच तुझ्या बरोबर राहीन म्हणून. सुरू लग्न झालंय आपलं. तू माझी बायको आणि मी तुझा नवरा. मग असं करा ना ही माझी बायको आहे अशी पाटी गळ्यात अडकवा आणि खाली तुमचा फोटो चिकटवा. तो फोटो पाहण्याच्या निमित्तानं लोक तुझ्या भोवती गोळा होतील. नाही त्याची काय वाट? अंगात कर्तृत्व नसलं ना तरी जिभेवर बृहस्पती नसते सदान कदा. नाही पण माझ्या अंगात कर्तृत्व नसतं तर तू लग्न केलं असतंस का माझ्याशी? आपण तर अगदी ठरवून टाकलं. काय? चुकून जी अमृताची पानपोळी आपल्या वाट्याला आली तिचं अखंड पान करायचं बस. ही अशी मुक्ताफळ बाहेर उधळताना म्हणून लोक थट्टा करतात माझी. लोकांना हेवा वाटतो आपल्या सुखी संसाराचा. त्यांना न कळवता आपण आपलं लग्न उरकून घेतलं आणि छान जागा सुद्धा शोधली. काय अर्थात पागडीवरून. नाथसाहेब आमच्यासाठी बघा की एखादी जागा. तुझ्या लग्नाला अजून पत्ता नाही. तुला रे कशाला जागा? अहो रिटायर झाल्यावर जायचं कुठं? म्हणजे रिटायर होणार आहेस तू? होय. अहो 25 वर्ष पूर्ण झाली मोठ्या साहेबांकडे नोकरी करून. काय सांगता? होय. अभय साहेबांच्या वेळी आई साहेबांच्या पोटात दुखत होतं ना तेव्हा नोकरी धरली मी इथं. अगं बाई हो. हो अभय साहेबांना अंगा कांद्यावर खेळवलंय मी. आता अभय साहेबांच्या बाळाला सुद्धा खेळवायला हवं तुला. असं म्हणता? मग कोण एवढ्यात रिटायर होता? मोठ्या साहेबांकडची नोकरी सोडायची आणि अभय साहेबांकडची नोकरी धरायची आणि त्यांच्या बाळाला खेळवत बसायचं. ऐकलं का उल्का वहिनी? शंभू काय म्हणाला ते? हो ऐकलं. शंभू एवढ्या बावल्या नेऊन द्या. हो. किती वेळ झाला तुम्हाला येऊ? बराच वेळ झाला. पण वहिनी ही एक पावले आणण्यासाठी इतका वेळ? अहो भाऊजी ती हलकी पावली पण ती सुद्धा या 2 हाताने उचलल्या गेली नाही. संसाराचा भार उचलणारे हे दोन्ही हात दुबळे पडले ती बाहुली उचलायला. का वहिनी? ती बाहुली साध्या कापडाची नव्हती तर आमच्या प्रीतीच्या धाग्याने गुंफून मी वेढली होती ती. अहो या चालत्या बोलत्या सजीव बाहुल्यांपेक्षा कितीतरी सजीव होती ती निर्जीव बाहुली. पण आज ती बाहुली सुद्धा नाही. विकावी लागली ती मला. का वहिनी? का विकलीस ती बाहुली? का? हा का फार मोठा आहे भाऊ. देवालाही देवघरात बंद करणाऱ्या माणसापेक्षाही मोठा. वहिनी अडचण होती तर आम्हाला का नाही सांगितलंस? आम्ही कुणी परके होतो का? तुम्ही बोललात मी आता सगळं आलं. पण स्वतःच्या हट्टापायी ओढवून घेतलेलं दुःख दुसऱ्याच्या मदतीनं दूर करण्याइतकी फसवणूक नाही स्वतःची. पण वहिनी आम्ही असताना तुम्ही असली कामं करावीत हे पटत नाही आमच्या मनाला. अगं का नाही? संसार म्हणजे तरी दुसरं काय? 2 चाकांचा रथच ना. एक चाक जरा वेळ बाजूला झालं तर दुसऱ्या चाकांना नको का तोल सांभाळायला? वहिनी मी सुद्धा एक पत्नी आहे. पण पतीच्या जीवन प्रवाहात इतकं एकरूप होणं कधीच साधलं नसतं मला. लाखात एखादीला साधतं असं जगावेगळं जीणं. अगं जगावेगळं त्यात काय? पत्नीचं कर्तव्यच आहे ते. आणि खरं सांगू स्त्रीला अस्तित्वच उरत नाही पत्नी झाल्यावर. पतीचं ध्येय त्याची कला यातच सामावून जात असते ती. अगं माझ्यातली उल्का कधीच लोप पावली आहे. मी जी दिसते आहे ना ती यांच्याच प्रतिमेची पडछाया आहे मी. वहिनी खरंच डोस देत जाईल पत्नी कर्तव्याचे. त्यापेक्षा तुम्हीच धडे घ्या पती कर्तव्याचे. अभयनं ते दिलेत म्हणून तर संसार करतो तुझ्यासोबत इतके दिवस झाले. तर जणू मी तुम्हाला तलवारीच्या धारेवरच धरलंय ना. एवढं करतो मी तुमच्यासाठी तुम्हाला काहीच नाही त्याचं. नाही
एवढं करतेस म्हणजे काय करतेस ग? 2 वेळचं जेवण, 1 वेळचा चहा. हो लागलात का तुम्ही भांडायला? तुम्ही भांडत राहा, मी तुमच्यासाठी चहा मांडते. नको नको चहा नको, चहा घेऊनच आलोय आम्ही. हो मी केलेला. काय झालं भाऊजी? हा काही नाही काही हा. नाही. तर आम्ही अशासाठी आलो होतो. मी सांगते. मी सांगतो. मी सांगते. मी प्रथम आलो. स्टुडिओ माझा आहे. पण जागा माझ्या भावानं दिलीये. हो अशी बहीण पत्करावी म्हणून दिली ना लाच. काय म्हणाला? लागलात का पुन्हा भांडायला? बरं काय? हा. वहिनी आमच्या नवीन जागेचं उद्घाटन आहे. उद्घाटन? मग अध्यक्ष कोण आहे? सुप्रसिद्ध लेखक अभय देशमुख यांच्या पत्नी सौभाग्यवती उल्का देशमुख. काहीतरीच काय? काहीतरीच नाही, विचारा सुलभेला. खरंच वहिनी, जागा घेऊन 8 दिवस झाले, पण तुम्ही त्या जागेत आल्याशिवाय त्या जागेत हे पाऊल देखील टाकायला तयार नाही. काय हा वेडेपणा भाऊजी? वेडेपणा म्हणा नाहीतर शहाणपणा म्हणा, पण तुम्ही त्या जागेत पाऊल ठेवल्याशिवाय आम्ही नवीन संसाराला सुरुवात करणार नाही. म्हणजे नाही. पण भाऊजी. पण नाही आणि बीड नाही, आमच्या लग्नाच्या वेळी सुद्धा आला नाहीत तुम्ही. अगं तसंच काहीतरी काम निघालं आणि नाही जमलं यायला. वहिनी भाऊजीवरील माया आटली इतक्यात? नाही हो वहिनी शेवटी अक्षता पर्यंत तुमची किती वाट पाहिली. मला वाटलं उल्का वहिनी येतील, एखादी अक्षता या पोरक्या नाताच्या डोक्यावर टाकतील, पण तुम्ही आला नाहीत वहिनी. भाऊजी. वहिनी बाबांना लग्न पसंत नाही म्हणून ते रागावून गावाला दूर निघून गेलेत. आणि अभय स्वतः रागावून दूर जाऊन बसलात. आणि वहिनी तुम्ही इतक्या जवळ असून आला नाही का? वहिनी मी तुम्हाला म्हणालो होतो की अविप जर ब्लॉक घेतला तर त्याच्या वास्तुशांतीला तुम्हाला यावंच लागेल. आणि आमच्या लग्नात देवकच बसवणार होतो मी तुम्हा दोघांचं. फार दिवस झाले नाही वहिनी. पण त्या थोड्या दिवसातच किती अघटित घडलं. अगदी जे स्वप्नातही पाहिलं नव्हतं तेही घडलं. पण ते सारं घटकावर दूर सोडून यायला हवं होतं तुम्हाला या वेड्या धीरासाठी. नाही भाऊजी, मला खरंच जमणार नाही यायला. का जमणार नाही? सांगा ना वहिनी, का जमणार नाही? सहज नाही वहिनी, सांगा ना का जमणार नाही? अहो यांच्यावर असला प्रसंग असताना मला बरं दिसणार नाही यायला, आणि म्हणूनच मी तुमच्या लग्नालाही आले नाही. खोटं, सारं खोटं वहिनी. अभय म्हणत होता त्याला देखील भेटायला गेला नाही तुम्ही कस्टडीत. सांगा ना वहिनी का गेला नाही? भाऊजी तुम्ही हसाल, हे तुमचं जग मूर्खात काढेल मला, पण मी वचन दिलं यांना. कसलं वचन वहिनी? त्यांच्या परवानगीशिवाय या घराचा उंबरठाई ओलांडणार नाही म्हणून. अहो दिरानं घालून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडली सीतेनं आणि रामायण घडलं, पण ही रेषा मी स्वतःहून आखून घेतली आणि ती ओलांडून कशी येऊ भाऊजी? अभय म्हणत होता तेच खरं. माझ्या छोट्याशा संसाराचं स्वर्ग बनवलाय तुझ्या वहिनीनं, आणि त्या स्वर्गाला घालून घेतलेली कक्षा ओलांडून खरंच येऊ नका वहिनी, पण इथून तरी आशीर्वाद द्या ना. भाऊजी अहो हे काय करताय? तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, आणि मोठ्यांनी पाया पडलं तर आयुष्य कमी होतं म्हणतात. आयुष्याचा अर्थ ज्याला कळला त्याला वय देखील लहान भासतं वहिनी. आशीर्वाद द्या ना. सदा सुखी राहा. येतो मी उल्का वहिनी. घरी मुलं वाट बघत असतील. मुलं? अहो पण तुमचं लग्न तर आताच झालंय. अहो सुलभेकडे शिकवणी ना येणारी मुलं. ईश्य. सुलभा 1 मिनिट. हा वहिनी कुंकू जरा लहान लावा. हा का हो? अहो बायकांच्या कपाळावरील कुंकवाचा आकार जेवढा मोठा तेवढं नवऱ्याचं संसारातील महत्व कमी. पुरे. वहिनी तुम्ही तुमच्या कुंकवाच्या करंड्यातील कुंकू लावला तिला. आता आपल्याला यमाच्या बापाची सुद्धा भीती नाही. भाऊजी ही एवढी प्रूफ नेऊन देता का प्रकाशकाकडे? कसली प्रूफ वहिनी? अहो यांच्या कादंबरीच्या पहिल्या भागाची आहे, आणि त्यांना सांगा उरलेली प्रूफ लगेच तपासून देईल म्हणा 1-2 दिवसात. ठीक आहे, जाता जाता देऊन जातो. चला, मुलं वाट बघत असतील. चला लवकर. येतो आमची मुलं घेऊन. अगं बाई मला आज आपण स्वतः काय करणार? मुनीम पाठवून तुम्ही दाद देत नाही, म्हणून मला स्वतःला यावं लागलं भाडं वसुलीला. मला तुम्हाला सगळं ठाऊकच आहे, म्हणून तर 3 महिने थांबलो मी. यावेळेस खरंच पैसे नाही तो माझ्याजवळ. पैसे नसतील तर जागा खाली करा. अहो पण हे
पगार खाली करून मी जाऊ कुठे? ते मी काय सांगू? हे बघा, आता तुम्ही भाडं दिलं तर ठीक, नाहीतर थोड्या वेळात बेली बेली सामानासकट बाहेर पडावं लागेल. नाही हो, असं करू नका. तुम्हालाही मुलगी असेल, तिच्यावरचा हा प्रसंग समजा आणि मला थोडी मुदत द्या. माझे पती सुटून आल्यावर या घराचा आसरा असू द्या त्यांच्या डोक्यावर. हो, या घराचं, या सामानाचा मोह नाही मला. ते आणि मी सोबत असले तर झाडाखाली सुखाचा संसार करू आम्ही. खरंच अहो, धर्माची लेख समजा आणि एवढी भीक झाला मला. मी पदर पसरते. आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीत मी वागले नाही, पण आज उल्काबाई, मीही संसारी माणूस आहे आणि तो संसार फक्त या तुमच्या भाड्यावरच अवलंबून नाही, पण माझा नाईलाज आहे. मला हुकूम आलाय. कुणाचा हुकूम आला? श्यामलालचा. ही बिल्डिंग विकत घेताना कर्ज घेतलंय मी त्यांच्याकडून. श्यामलाल? होय. आज मी तुमचं सामान घराबाहेर काढलं नाही तर उद्या श्यामलाल डिक्री काढतील माझ्यावर. माझा नाईलाज आहे. बेली प्यायला थोडा अवकाश आहे, तोवर व्यवस्था करा पैशाची. येतो मी, रागावू नका. देवानेच पाठ फिरल्यावर रागावचं तरी कुणावर?